वितरण सोहळा पार पडावा लागेल। डिफेन्स पद्धतीने खेळला जात चेंडू मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये आणि एक या ठिकाणी धाव काढली गेलेली आहे। धावसंख्या या ठिकाणी पाहिजेत आपल्याला 5 चेंडू मध्ये 5 धावा। धावसंख्या या ठिकाणी झाली 18 धाव फलकावरती। 23 धावांचं टार्गेट आहे। 22 धावा काढल्या होत्या या ठिकाणी पारगाव 40+ संघाने आणि बेलवली 40+ संघापुढे 23 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। 5 चेंडू जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता बेलवली 40+ संघाला जिंकण्याकरता। मोठा फटका या ठिकाणी बघूया कॅच होते का पाहायचा आहे। चेंडू जातोय सीमा रेषा पार विजयाचा आलेला हा षटकार। खूप खूप अभिनंदन बेलवली 40+ संघ। अतिशय दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला। धन्यवाद साहेब। तर वळूया विक्रांतदादा पाटील यांचं मनोगत आपण व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या समेत आकाश पाटील। तर विक्रांतदादा पाटील यांच्याकडे आपण वळूया आणि या स्पर्धेबद्दल त्यांचं शब्द सुनाने 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करूया। धन्यवाद। आज जय हनुमान गौरा गणेश मंडळ पारगाव यांच्या वतीनं आयोजित या 40+च्या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांच्या निमित्तानं मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं, आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। या सामन्यांच्या माध्यमातून उपस्थित आमचे सहकारी महेश पाटीलजी, आकाश पाटीलजी, श्रीनाथ भोपीजी, अशोक भोईरजी, भूषण निकम, सचिन पाटीलजी, मच्छिंद्र मोकल, नितेश पाटील, विशाल दारेकर, मिलिंद पाटील, खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु वेळेच्या अभावी सर्वच आमचे सहकारी आणि या सामन्यांच्या निमित्तानं उपस्थित आमचे सगळे क्रीडा रसिक खेळाडू बंधूंनो, खरं तर 40+ साठीच्या या सामन्यांचं आयोजन आपल्या मंडळाच्या वतीनं केलं गेलं। आमच्या युवा सहकाऱ्यांसाठी या पूर्ण पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात अनेक क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातं, त्या निमित्तानं जाण्याचं भाग्य मला लाभतं। पण आमच्या 40+च्या खेळाडूंसाठी पण असे सामने आयोजित केले गेले पाहिजे। त्यांनी त्या ठिकाणी जे आजपर्यंत कलागुण क्रीडागुण जपले त्यांना कुठेतरी वाव दिला गेला पाहिजे। एका बाजूला आपल्या फिजिकल फिटनेसकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं आमच्या 40+च्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे। या भावनेतून आज आमच्या या सगळ्या मंडळांनी, आमच्या सहकाऱ्यांनी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। खरं तर इतक्या दर्जेदार सामन्यांचं आपण या ठिकाणी आयोजन केलं। सामने फक्त आयोजित करायचे म्हणून न करता खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार सामने या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत आणि त्या निमित्तानं आमच्या 40+च्या खेळाडूंना एक चांगलं मैदान या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। खरं तर या ठिकाणी पनवेल भागामध्ये, उरण भागामध्ये क्रिकेट प्रेमी आमचे खेळाडू इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि पूर्वी म्हटलं जायचं की सीझन क्रिकेटला त्या ठिकाणी वाव आहे, टेनिस क्रिकेटला एवढा तितकासा वाव नाही। राहुल बोर्डेजे वरती या। तर त्या निमित्तानं आता ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये बदल होत आहेत आणि आपण बघतोय की ISPLच्या माध्यमातून सुद्धा आमच्या टेनिस खेळाडूंना सुद्धा एक चांगला वाव या निमित्तानं तयार झालेला आहे आणि त्यामुळे या आमच्या भागातल्या खेळाडूंना या ISPLच्या माध्यमातून कसा वाव मिळू शकेल, कशी संधी मिळू शकेल, हा प्रयत्न सुद्धा येणाऱ्या काळात आपल्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करावा लागणार आहे। आपण सगळे मिळून आमच्या सगळ्या युवांना ताकद देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करू। शेवटी आपल्या युवा शक्तीच्या सदिच्छांमुळे तुमच्या परिवारातला एक सदस्य, एक सहकारी आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी कसा करून घ्यायचा ते आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे। आपण सगळे मिळून या विभागाच्या विकासासाठी चांगलं काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो। या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं, उचित सन्मान दिलात, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद विक्रांतदादा पाटील साहेब, खूप छान मनोगत व्यक्त केलं आणि चांगला सल्ला दिलात आपण। हॅलो, तसेच मी विनंती करतोय रत्नादेव पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते
सन्मान्य आदरणीय आमदार विक्रांत बालासाहेब पाटील साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण टेंभोडा मैदानावर पाहिली युवा शक्ती चषक आणि खरोखरच युवा शक्ती आणि युवांना प्रेरणा देणारे असे दमदार आमदार सन्मान्य आदरणीय विक्रांत बालासाहेब पाटील यांचं करतात आमचे आयोजक स्वागत. मच्छिंद्र मुखर, रत्नाजी पाटील, भूषण निकम आणि महेश पाटील यांच्या समेत आकाशजी पाटील साहेब सुद्धा विचुंब्याचे. नगरचे सागर पटेल साहेब या विधान परिषदेचे विद्यमान आमदार पनवेल नगरीचा संपूर्ण विकासाची जिम्मेदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. पनवेल मतदारसंघाचे भाग्य विधाते आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास ज्यांच्या माध्यमातून झाल्याचे आदरणीय सन्मान्य विद्यमान आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचा या ठिकाणी येतो.